दौंड शहराला लागून असलेल्या सोनवडी गावाच्या हद्दीतील स्लीपर कंपनीमध्ये अल्पवयीनांना कामाला जुंपलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। मालू स्लीपर कंपनीत धोकादायक आणि अवजड कामांसाठी अल्पवयीनांना कामावरती ठेवल्याचा आरोप केला जातोय आणि विशेष म्हणजे परप्रांतीय मुलांना 12 तासांकरिता अवघे 9,000 रुपये दिले जात असल्याचंही धक्कादायक वास्तव न्यूज 18 लोकमतच्या स्टिंगमधून उघड झालंय। कामाच्या नावानं या अल्पवयीनांची दिवस रात्र पिळवणूक करण्यात येत असल्याचा आरोप होतोय। तसंच या मुलांना घरी न सोडता कंपनीतच कामासाठी डांबून ठेवल्याचंही सांगण्यात आलंय। याशिवाय या कंपनीच्या आवारामध्ये लिंब आणि पिंपळाच्या झाडांच्या लाकडांचा अवैध साठाही ठेवल्याचं न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झालं आणि या अवैध लाकडाच्या साठ्याबाबत वन विभागाला माहिती असूनही ते कारवाई करत नसल्याचा आरोप देखील होत असून या बेकायदेशीर कंपनीवर कारवाईची स्थानिकांकडून मागणी करण्यात येते। मालू ग्रुपच्या सिल्पर फॅक्टरीचं या ठिकाणी ऑफिस आहे आणि या ऑफिसचे अधिकारी ज्यावेळेस आपण बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस या ठिकाणून निघून गेले। लहान मुलांना या कंपनीमध्ये ठेवलं जातं। त्याचबरोबर इथे कंपनीमध्ये काम करणाऱ्यांना घरी जायचे, मात्र 2 वर्षापासून त्यांना घरी देखील जाऊ दिलं जाते। क्या आपकी क्या है कितने दिन से आप काम कर रहे हो और आपको क्यों छोड़ रहे नहीं? 2 साल से बिरूर में काम किया, 1.5 साल। जनवरी 20 को ड्यूटी लगा इधर। अभी भी मालिक नहीं छोड़ रहा है। क्यों नहीं छोड़ रहा? ऐसा क्यों नहीं छोड़ रही? उनका क्या मतलब होगा? हमको क्या मेहनत करना आया है, हम लोग खटता है। कंपनी का भी है, सब कैमरा वैमरा है। हमको नहीं छोड़ रहा है। आज मेरा चाची मर गया, मेरा फोन नहीं है। मैं फोन कॉल किया, खाना खा के फोन किया तो आज मेरा चाची का 9 दिन हो गया मरने का। मैं आज घर बैग फैग सब लाया हूँ, उधर से बाहर लाया हूँ मैं। मेरे को नहीं छोड़ रहा है। मालिक के पास फोन किया है, मालिक का नंबर भी है। तो मालिक क्या बोले? आप मालिक क्या बोले? मालिक बोला कि नहीं अभी नहीं जाना है। मालिक का नाम क्या है? गोपवंत साहू। साहू कहाँ रहते ये? वो उड़ीसा में रहते हैं। तो यहाँ का मैनेजमेंट आपको नहीं कौन बोला क्या? नहीं यहाँ के? हाँ, वो लोग को बोला है, वो लोग कुछ सुनता नहीं है। हाँ, नहीं सुनता। तो कितने साल से यहाँ पर है तुम और क्यों नहीं छोड़ रहे? अभी इधर 6 महीना है, बिरूर में 1.5 साल। तो मालिक घर ही नहीं छोड़ रहे आपको? नहीं छोड़ रहे। ही अशी परिस्थिती आहे। ज्या या मालक या ठिकाणी जो काम करतोय त्याला इथून सोडलं देखील जात नाही। अशा प्रकारे या मुलांच्या जीवाशी खेळ हा हे मालिक आणि यांच्यासोबत असलेल्या मॅनेजमेंट करताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन वाजिद बागवानसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, दौंड। तर दौंडच्या कंपनीमध्ये सुरू असलेल्या अल्पवयीनांच्या पिळवणुकीचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला, सुमित सोनवणे यांनी, आणि तो देखील आपण पाहिला। तर एकंदरीतच त्या ठिकाणी कशा प्रकारे अल्पवयीनांना डांबून ठेवण्यात आलेला आहे याचा पूर्णपणे घेतलेला आढावा पाहूयात। दौंड पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर सिल्पर फॅक्टरी आहे। त्या सिल्पर फॅक्टरीमध्ये 18 वर्षापेक्षा कमी वयाची मुलं या ठिकाणी कामाला आहेत। तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी हे मुलं काम करत आहेत आणि या ठिकाणी 18 वर्षापेक्षा देखील लहान मुले या सगळ्या कंपनीमध्ये काम करतात आहे। मात्र कामगार आयुक्तांना या सगळ्या गोष्टींची माहिती नाहीये। विशेष म्हणजे त्या बाजूला आपण पाहू शकतो की त्या ठिकाणी अशा पद्धतीनं जे लाकडं आहेत ते इनलिगल स्टॉक करून ठेवलेलं आहे। विशेष म्हणजे त्याच्यामध्ये लिंबाचे झाड असतील किंवा इतर जे काही झाडं आहेत त्यांचा देखील त्या ठिकाणी स्टॉक करून ठेवलाय। विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाने असा अध्यादेश आहे की या ठिकाणी अशा प्रकारे लाकडांची साठवणूक न करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या, मात्र या कंपनीमध्ये आपल्याला अशा पद्धतीचा स्टॉक पाहायला मिळतोय। त्यामुळे वन विभाग आता या सगळ्यावर कारवाई करणार का, यांच्यावर या कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करणार का, असाच प्रश्न आता सामान्य विचारू लागले। विशेष म्हणजे 18 वर्षापेक्षा जर लहान मुलं या कंपनीमध्ये काम करत असतील तर इथला कामगार आयुक्त नेमका काय करतोय असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन वाजिद बागवानसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, दौंड।